सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पेडगाव येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकण्यासाठी ग्रामसेवकाला वेळ मिळतच नसल्याचं दिसून येत आहे। या ग्रामसेवकाला पेडगावचे सरपंच पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे। ग्रामसेवक सरपंच यांच्या संगनमताने चालतो कारभार। पेडगाव येथील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या आणि सरपंच ग्रामसेवक यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारही केली, परंतु सरपंच आणि ग्रामसेवक हे मनमानी करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। ग्रामसभेला 200 लोक हजर असून सुद्धा ग्रामसेवकांनी ग्रामसभेला पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। कोणत्याच गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लागत नसून पेडगाव येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत। याकडे शासनाने लक्ष देऊन अशा कुचकामी ग्रामसेवकाची चौकशी करून तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात येते। महाराष्ट्र न्यूज टुडे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव, हिंगोली। आमचा मुद्दा असा होता आज ग्रामसभेमध्ये की आम्ही जे 35 वर्षापासून गायरानामध्ये राहतो, झोपडपट्टी, ती झोपडपट्टी आमच्या नावानं नाही आहे। सरकारनं ती झोपडपट्टी करायची होती नावानं, ही ग्रामपंचायत ठराव देत नाही आणि ग्रामसेवक सुद्धा ठराव देत नाही, त्याच्यामुळे ते आमच्या नावानं होत नाहीत। आज काही लोकांना घरकुल आलेले आहेत, त्या लोकांसाठी घरकुल भेटत नाहीत नंबर 8 नसल्यामुळे ती समस्या दूर व्हायला पाहिजे। ती थोडीच मागणी। काही इतर लोकांना दिले का गारणातल्या? काही लोकांना दिलेले आहेत, काही लोकांना दिलेले नाहीत, तर पूर्ण लोकांना लाभ भेटला पाहिजे, माझी ही विनंती आहे। माझं नाव उमेश श्रीराम राठोड, मी राहणार पेडगावचा आहे। आणि आज जो विषय आहे, आज आमच्या पेडगावामध्ये ग्रामसभा भरली होती। आजचा ग्रामसभेचा दिवस होता। जवळपास 200 लोक ग्रामसभा घेण्यासाठी उपस्थित झाले होते। तर त्या ठिकाणी कोरम पूर्ण होत नाही आहे हे कारण सांगून मधूनच ग्रामसेवक आणि सरपंच हे निघून गेले आणि ग्रामसभा घेतली गेलेली नाही। आज जवळपास 4 ते 5 वर्षापासून आमच्या गावामध्ये कंटिन्युअसली ग्रामसभाही होतच नाही आहे। तर ग्रामसभामध्ये हे ग्रामसभेचे जे आमचे विषय होते त्यामधले सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी पुरवठ्याचा। तर पाणी पुरवठ्यामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे, ते डी जयस्वाल यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। त्या संदर्भात हे मंत्रालयाचं पत्र देखील आमच्याकडे आलेलं आहे। मंत्रालयाचं पत्र असून नंतर कार्यकारी अभियंता यांचं सुद्धा पत्र आहे। त्यानंतर त्यांनी चौकशी पाहणी करून त्यांनी चौकशी अहवाल सुद्धा आम्हाला दिलेला आहे। चौकशी अहवाल दिल्यानंतर ग्रामपंचायत यांनी पाणी पुरवठा विभागाने जे डी जयस्वालच्या नावाने नोटीस सुद्धा काढलेली आहे। नोटीस काढून सुद्धा तब्बल हे आम्ही 2 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे, तरी पण समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही। ही नोटीस बघा, ही नोटीस पाणी पुरवठा विभागाने काढलेली आहे डी जयस्वालच्या यांना। समस्या एवढीच आहे की गावकऱ्यांना पाणी पुरवठा हा व्यवस्थित व्हावा। आज रोजीपर्यंत जलजीवन मिशनचं काम होऊन सुद्धा त्याचा तीळ मात्र देखील फायदा आमच्या गावकऱ्यांना झालेला नाही आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय। म्हणून आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। तर कृपया करून प्रशासनास आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दोषी विरुद्ध कारवाई करावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, संबंधिताला कारवाई नाही झाली तर याच्या पुढे तुम्ही काय करणार? जर संबंधितावर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषणास बसून आम्ही जे संबंधितावर आम्हाला जे नोटीस दिलेली आहे त्या बेसवर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल करू, तीपर्यंत आम्ही नियोजन करणार। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.